इथे सांगताना आनंद होतो. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. खडकात कसं रुजलं ते बियाणं? ते बियाणं रुजवायचं असेल, ते बियाणं म्हणजे आपलं पोर, आणि त्या पोराला जर मोठं करायचं असेल तर ओल्या मातीची कूस पाहिजे. आणि ओल्या मातीची कूस म्हणजे आई वडिलांच्या प्रेमाचा आधार. त्या पोरीला येऊन घट्ट मिठी मारता आली पाहिजे आईला. आई, आज मला वाईट वाटतंय का? आज मला माझ्या मैत्रिणींनी काहीतरी म्हटलं, किंवा आई मला असं झालं, आई मला तसं झालं, ते सांगता आलं पाहिजे. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर. निगराणी पाहिजे, सोडून देऊन नाही होत. कोचिंग क्लासवाला पाहत राहील, शाळेवाले पाहत राहतील, टाकून दिलं, मशीन आहे का ते? बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर. सर किती छान लिहिलंय बघा. लख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर. कष्ट करावे लागतात, फुकट नाही होत, आपोआप नाही होणार. मोहरील सरांचं ऐकल्यानंतर, हो मी जे बोलतोय ना हे माझं स्वतःच, मी देखील एक पालक आहे, आय एम अ सफरर. मी काही कोणाला दोष देत नाहीये, हे आपण सगळे हे भोगतोय. मग याच्यासाठी कष्ट करावे लागतील. आज या लोकांनी एवढ्या कष्टानं कार्यक्रम घेतला का? तर आपण सगळेजण मिळून एकत्रितपणे आपल्या घराचा प्लॅन करूयात, आपल्या मुलांना समजून घेऊयात. ती मायेची पाखर द्यावं लागेल. हवे अंधारल्या रात्री चंद्र किरणांची साथ. कोण आहे चंद्रकिरण? चंद्रकिरण आहेत आई बाबा. अंधारल्या रात्रीमध्ये कासवागत भिसभिजणारं मन असणारं, सशागत घाबरलेलं ते कोकरू आपल्या घरचं जेव्हा घाबरून गेलेलं असतं, तेव्हा त्याचा हात धरणारे चंद्रकिरण म्हणजे आई बाबा पाहिजे. आणि ते आई बाबा तुम्ही आहात. ती ताकद निर्माण करूयात आपण. आणि म्हणून अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड. अंकुराचं रोपट होईल, रोपट्याचं झाड होईल. मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड, निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात. हो, त्याला प्रकाशाचं गीत गाण्याची ताकद कुठून मिळेल? तर आई वडिलांच्या स्वभावातून मिळेल, आई वडिलांच्या सहवासातून मिळेल. आई वडील त्याला सांगतील, हे छान आहे रे, जग सुंदर आहे बेटा, काळजी करू नको, पण पाय तुझा घसरला, तुला ठेच लागली तर पहिला माणूस तुझ्या मागे कोण आहे? तर तुझा बाप आहे, चिंता नको करू, आय एम देअर, मी आहे तुझ्यासोबत. आणि तो विश्वास निर्माण करता जर आला तर मग कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. शेवटचं कडवं मला फार आवडतं. नाही झाला महावृक्ष, नाही झाला महावृक्ष, कशाला चिंता करायची? पण नाही होणार ना, तो नाही कमावणार पैसे, हरकत नाही. जो पैसे कमावतोय मोठ्या पॅकेज मध्ये, तो अमेरिकेमध्ये जाऊन बसलेला आहे आणि त्याचे आई वडील म्हातारे आपल्या घरामध्ये दिवाळीच्या दिवशी उभे राहून आपले नातू आपल्या अंगणात खेळतील याची वाट बघत राहतात. काय अर्थ आहे त्या पॅकेजला? नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू. फुला फळांचा बहर नाही आला चालेल ना, काही हरकत नाही. आनंदी जिवंत जगेल. निदान कोणत्या कामातील ते काम पहा. क्षणभर विसावेल वाट सरू सावली. तर त्याला सावली देण्याची क्षमता जरी त्या पोरामध्ये असेल ना, तरी देखील तो एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा माणूस. आणि त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटेल की येस, माझा मुलगा इंजिनियर नाही झालाय, माझा मुलगा डॉक्टर नाही झालाय, प्रथित यश ज्या चौकटी आहेत ते नाही झाला. आज माझा मुलगा, नंदकुमार पालवेंचं जेव्हा उदाहरण दिलं जातं तेव्हा वडील काय म्हणत असतील? इंजिनियर नाही झाला माझा मुलगा, डॉक्टर नाही झाला माझा मुलगा, पण रस्त्यावर चिखलामध्ये फेकून दिलेल्या आणि अक्षरशः दुर्लक्षित असलेल्या 275 मनोरुग्णांना सांभाळून त्यांचा बाप झालेला आहे. असा आहे नंदकुमार पालवे. काय कमी आहे, काय कमतरता आहे? डॉक्टर बनून मोठी बिल्डिंग उभी करून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मोठं काम आहे ते, पण तेच केलं पाहिजे आणि तेच श्रेष्ठ दर्जाचं आहे असं कोण सांगितलं? नंदकुमार पालवे होता येतं, प्रकाश आमटे होता येतं. आणि अशा पद्धतीनं मोठं होऊन तो सावली जर देणारा ठरत असेल तर मग काय हरकत आहे? आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्या सिस्टीमचा विचार करून मधुकर पांडुरंग आरकडे नावाच्या माणसाची कविता आहे बघा.